हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे न्यू चॅप्टर ज्याचं नाव आहे वेक्टर्स. हा पहिला चॅप्टर आहे फिजिक्सचा. चला लेट स्टार्ट करू या चॅप्टरला. तर वेक्टर्समध्ये सगळ्यात पहिली डेफिनेशन येत असते आपली स्केलर्स. ओके, तर स्केलर्स काय असतं? ओके, तर स्केलर्स असतात इट हॅज मॅग्निट्यूड ओनली. म्हणजे ज्यांना फक्त मॅग्निट्यूड असणार, डायरेक्शन नसतात, त्यांना काय म्हणतात? स्केलर क्वांटिटी म्हणतात. जसं की एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर तुम्ही सांगणार सर एक्झाम्पल म्हणलं तर मास, त्याच्यानंतर स्पीड, ह्या काय झाल्या तुमच्या स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल मास समजा सांगताना, एखाद्याचं वजन सांगताना आपण कसं विचारतो तुझं वजन किती? तर सांगाल तो 60 kg, लाईक 30 kg. तर हे सांगताना आपल्याला कुठेही आपल्याला त्याचं डायरेक्शन सांगायची गरज पडते का? तर नाही. तर जेव्हा एखादी क्वांटिटी सांगताना डायरेक्शन सांगायची गरज नाही पडत, त्यांना म्हणतात स्केलर्स क्वांटिटी. ओके, नेक्स्ट सेकंड असणार आपलं वेक्टर. सेकंड पॉईंट असणार आपला वेक्टर क्वांटिटी. ओके, तर वेक्टर कोण असणार? क्वांटिटी इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे अशा क्वांटिटी ज्यांना मॅग्निट्यूड पण असेल आणि डायरेक्शन पण असेल, त्या कोणत्या क्वांटिटी असतात? तुमच्या वेक्टर क्वांटिटी असतात. ओके, तर मग आता एक्झाम्पल काय काय असणार आहे? तर तुम्ही सांगणार सर याचे एक्झाम्पल म्हणलं तर सगळ्यात फेमस फोर्स, वेलोसिटी, मोमेंटम, हे काय झाले तुमचे वेक्टर क्वांटिटी असतात. फोर्स सुद्धा कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. वेलोसिटी सुद्धा कोणती? वेक्टर क्वांटिटी. मोमेंटम सुद्धा कोणती? वेक्टर क्वांटिटी. नाव लेट्स हिअर कसं सांगणार तुम्ही? लाईक सपोज मी इथे एक बॉक्स घेतला असं, ओके, आणि ह्या बॉक्सवर याचं मास एम आहे. ह्या बॉक्सवर सपोज मी फोर्स लावला एफ, 5 न्यूटन मी फोर्स लावला ह्या बॉक्सवर. किती? 5 न्यूटन. तर मला हे सांगावं लागतं की 5 न्यूटन फोर्स कुठे लावलेला आहे? मी ईस्ट डायरेक्शनला लावला आहे. कारण की 5 न्यूटन फोर्स लावला मी, तर तुमचा ब्लॉक हा इकडे चालला जाईल. पण जर फोर्स मी जर ह्या डायरेक्शनने लावला, लाईक सपोज फोर्स जर ह्या डायरेक्शनने लागला असेल 5 न्यूटन, तर डेफिनेटली ब्लॉक हा इकडे चालला जाईल. तर फोर्सचा मॅग्निट्यूड किती झालं? 5 न्यूटन. आणि लावला कोणत्या डायरेक्शनने? तर ते झालं ईस्ट. तर ज्या क्वांटिटीला सांगण्यासाठी मॅग्निट्यूडची गरज असते आणि डायरेक्शनची गरज असते, त्यांना काय म्हणणार तुम्ही? वेक्टर क्वांटिटी म्हणणार. ओके, यस, ज्या क्वांटिटीला सांगण्यासाठी मॅग्निट्यूडची गरज असते आणि डायरेक्शनची गरज असते, त्यांना काय म्हणणार तुम्ही? वेक्टर क्वांटिटी म्हणणार. ओके, आय होप सो सगळ्यांना कॉन्सेप्ट लक्षात आली असेल. नाव नेक्स्ट असतं कॉन्सेप्ट आपली रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. थर्ड पॉईंट येतो आपला रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. अच्छा, वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं? तर वेक्टरचं रिप्रेझेंटेशन ग्राफिकली केलं जाईल. सिम्पल. तर ही एक असं ॲरो दाखवला जाईल आणि हे बघा आता इथं हा असा ॲरो दाखवणं, हेच तुमचं काय आलं? वेक्टरचं रिप्रेझेंटेशन झालं ग्राफिकली. हे समोरचा जो पार्ट असतो याला तुम्ही हेड म्हणतात. याला काय म्हणतात? हेड. आणि मागचा जो पार्ट असतो त्याला काय म्हणतात तुम्ही? टेल. याला काय म्हणतात? टेल. मागच्या पार्टला तुम्ही काय म्हणणार? टेल. हे झालं ग्राफिकली रिप्रेझेंटेशन. याची जी लेंथ असते म्हणजे हा ॲरो किती लांब आहे, तर ते झालं त्याचं लेंथ. त्याची जी लेंथ आहे ती लेंथच काय असते? तुमची मॅग्निट्यूड असते. ती लेंथच काय तुमची? मॅग्निट्यूड. ओके, मग आता हे कसं रिप्रेझेंटेशन झालं? ग्राफिकली. आता मॅथमॅटिकली कसं करणार तुम्ही? मॅथमॅटिकली वेक्टरला रिप्रेझेंट केलं जाईल ए वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए इनटू ए कॅप. तर मॉड ऑफ ए काय झालं? मॉड ऑफ ए झालं मॅग्निट्यूड, आणि ए कॅप काय झालं? ए कॅप झालं डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल आता मी समजून सांगतो, लक्षात द्या. ए वेक्टर इक्वल्स टू 5 आय कॅप. तर 5 काय झालं? त्याचं मॅग्निट्यूड झालं. आणि आय कॅप काय झालं? त्याची डायरेक्शन. आय कॅप डायरेक्शन मीन्स व्हॉट? ईस्ट डायरेक्शन. किंवा असं म्हणू शकतो आपण ए वेक्टर इक्वल्स टू 5 ईस्ट
ओके, हे 5 मी ड्रॉ करतो एकदा वाटलं असतं समजण्यासाठी. 5 ईस्ट, तर 5 काय झालं त्याचं मॅग्निट्यूड, 5 काय झालं याचं मॅग्निट्यूड, आणि ईस्ट काय झालं डायरेक्शन. आय होप सो सगळ्यांना कॉन्सेप्ट एकदम क्लिअर लक्षात झाले असेल. तुम्ही जो टॉपिक जो पॉईंट झाला त्याला पॉज करायचा आणि प्रॉपर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं. नाव रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर झाल्यानंतर नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहे, 5वा पॉईंट, रूल्स फॉर ट्रान्सलेट. रूल्स फॉर ट्रान्सलेट. ओके, रूल्स फॉर ट्रान्सलेटचा अर्थ काय असतो की वेक्टरचे काय नियम असतात ट्रान्सलेशनसाठी. बघा आता सगळ्यांनी, तर आपण जस्ट 2 मिनिटापूर्वी पाहिलं होतं की आपण वेक्टरला अशा प्रकारे ड्रॉ करू शकतो. ओके, तर हे काय झालं वेक्टरचं, हे हेड झालं, आणि हे काय झालं वेक्टरचं, तर हे टेल झालं. ओके, हे टेल झालं, आणि ही जी लेंथ आहे वेक्टरची, ही काय झाली लेंथ, वेक्टरची जी लेंथ असेल ही किती लांब आहे हा वेक्टर, ते झालं त्याचं मॅग्निट्यूड. नाव आता इथे ह्या वेक्टरनी हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल बनवलेला आहे, तर आपण सांगणार की सर वेक्टरनी हॉरिझॉन्टल सोबत थीटा इक्वल्स टू 0 डिग्री अँगल. तर जर सपोज मी ह्या वेक्टरला सिलेक्ट केलं इथे, बघा आता इथे या वेक्टरला मी इथे सिलेक्ट करतोय. ओके, या वेक्टरला मी इथून असं रोटेट कुठेही करू शकतो. हे रोटेट म्हणजे इथं त्याला असं कुठेही नेऊन ठेवू शकतो. मी इथं ठेवलं तरी चालेल, या वेक्टरला मी इथं नेलं तरी चालेल, या वेक्टरला मी इथं नेलं तरी चालेल, मी इथं नेलं तरी इथं नेलं तरी चालेल. ओके, काय प्रॉब्लेम आहे, असं का चालेल, कारण की बिकॉज मी या वेक्टरला इथं जरी नेलं तरी इथं सुद्धा त्याचा अँगल किती बनतोय बघा बरं, इथं सुद्धा त्याचा अँगल किती 0 डिग्रीच आहे. सो तुम्ही वेक्टरला असं इथून इथे कुठंही आणू शकता, इथं कुठेही पूर्ण स्पेसमध्ये कुठेही त्याला मूव्ह करू शकता. फक्त नियम काय असणार आहे, नियम काय सांगणार आहे, नियम सांगतो की या वेक्टरला तुम्ही मूव्ह करून इथं ठेवलं काय, इथं ठेवलं काय, इथं ठेवलं काय, कुठेही ठेवलं तरी चालेल, पण त्याचा जो इनिशियल अँगल आहे तो अँगल चेंज होता कामा नाही. तो वेक्टर तुमचा हलू शकतो, फक्त रोटेट होऊ शकत नाही. काय होऊ शकत नाही, रोटेट होऊ शकत नाही. मीन्स वॉट, रोटेट नाही होऊ शकत म्हणजे काय, आता ह्या वेक्टरला सपोज मी आता इथून पकडलं. ओके, मी इथे ह्या वेक्टरला सिलेक्ट करतो अगेन. ओके, आणि कॉपी करतो. तर आता जर मी ह्या वेक्टरला इथून असं इथून पकडलं आणि या वेक्टरला घेऊन मी असं इथे नेलं. ओके, आणि याला जर मी थोडं रोटेट केलं असं, तर याला आपण हे करू. बेसिक मी तुम्हाला त्याच्यात परत समजून सांगतो. हे लक्षात आलंय तुमच्या की इथे तुम्ही याला असं मूव्ह करू शकता. अच्छा, तुम्ही काय करू शकत नाही. सो तुम्ही ह्या वेक्टरला इथून घेऊन लाईक सपोज तुम्ही असं याला इथं दूर नेलं. ओके, आणि इथं काही अँगल बनवला असा, तर इथं काही ना काहीतरी अँगल बनवला थीटा, जो की इनिशियली अँगल काय होता, इथं सुद्धा अँगल किती होतं 0 डिग्री होतं, पण इथं काहीतरी अँगल आलेला आहे हॉरिझॉन्टल सोबत. तर व्हॉट एक्झॅक्टली याचा अर्थ काय झाला की जर सपोज हा वेक्टर तुम्ही इथं कन्सिडर केला होता, तर हा वेक्टर तुम्ही असा रोटेट नाही करू शकत. ओके, अँड दिस इज रूल्स फॉर ट्रान्सलेट. तर सिम्पल आपण रूल्स लिहून देणार आहे की वी कॅन ट्रान्सलेट द वेक्टर बट वी कॅनॉट रोटेट द वेक्टर. ओके, म्हणजे वेक्टरला आपण मूव्ह करू शकतो कुठे पण, बट आपण त्याला रोटेट नाही करू शकत. वी कॅन ट्रान्सलेट द वेक्टर बट वी कॅनॉट रोटेट द वेक्टर. सर असं का असतं, आपण त्याला रोटेट का नाही करू शकत, तर रोटेट का नाही करू शकत बघा मित्रांनो, की जर समजा तुम्ही याला आता सपोज मी अजून एक वेक्टर घेतो इथे, सगळ्यांनी नीट लक्ष द्या की जर सपोज मी हा इथे एक वेक्टर घेतला, इथे याचा अँगल किती आहे, इथे याचा अँगल 0 डिग्री आहे हॉरिझॉन्टल सोबत, आणि जर मी याला इथे सिलेक्ट केलं असं, ओके, या वेक्टरला सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर जर मी याला थोडंसं असं रोटेट केलं. ओके, सिलेक्ट मी परत त्याला थोडं चांगलं करतो की इथून इतकं मी या वेक्टरला सिलेक्ट केलं. ओके, आणि या वेक्टरला असं मी थोडं रोटेट केलं, तर तुम्हाला काय लक्षात येतं की तुम्ही म्हणता सर आता इथे याचं काय झालं, अँगल काही ना काहीतरी आला, इथं काही ना काहीतरी अँगल जनरेट झाला आहे, आणि अँगल जनरेट झाला म्हणजे इथे त्याची डायरेक्शन चेंज झाली ना. आणि वेक्टरला दोन्ही क्वांटिटी असतात, वेक्टरला दोन्ही क्वांटिटी असतात, मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. इथं इवन जरी त्याचं मॅग्निट्यूड चेंज झालेलं नसेल, पण डायरेक्शन तर चेंज झाली ना. इनिशियल वेक्टर तुमचा हा होता, इनिशियली तुमचा हा वेक्टर हा होता, नंतर वेक्टर तुमचा हा झाला आहे, तर मॅग्निट्यूड इथं पण एल आहे, इथं पण मॅग्निट्यूड एलच आहे, म्हणजे त्याची लेंथच आहे. मॅग्निट्यूड चेंज झालेलं नाही आहे, पण त्याची डायरेक्शन काय होते
चेंज होते आणि त्यामुळे वेक्टरला तुम्ही रोटेट करू शकत नाही. ओके, नाव यानंतर आपण बघणार आहे काही सम डेफिनेशन्स ऑफ वेक्टर. नेक्स्ट पॉईंट येतो आपला कितवा पॉईंट झाला आपला? 5वा. तर 6वा पॉईंट बघूया आपण इथे. सम डेफिनेशन्स ऑफ वेक्टर. ओके, आता वेक्टर्सच्या काही आपण डेफिनेशन्स बघणार आहे. सम डेफिनेशन्स ऑफ वेक्टर. तर फर्स्ट डेफिनेशन कोणती असते? तर फर्स्ट डेफिनेशन घेणार आहे आपण इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स. ओके, तर बघा इक्वल वेक्टर्स कोणते? ज्यांचं मॅग्निट्यूड सेम असणार. ओके, आणि डायरेक्शन पण काय असणार? डायरेक्शन पण सेम असणार. तर ते काय असणार तुमचे इक्वल वेक्टर? जसं की हा एक वेक्टर घेतला, याची डायरेक्शन कोणीकडे? ईस्टकडे. ही डायरेक्शन कोणीकडे? ईस्ट पकडा, जस्ट ईस्ट पकडा. आणि हे 5 मीटर आहे. दुसरा पण वेक्टर घेतला, त्याची पण डायरेक्शन काय? त्याची पण डायरेक्शन काय? ईस्टची. आणि त्याची लेंथ पण किती आहे? 5 मीटरची. ते काय झाले? इक्वल वेक्टर झाले. नाव सेकंड नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे तुमची निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर कोणते वेक्टर असतात? जसं की ज्यांची मॅग्निट्यूड सेम असणार, डायरेक्शन काय असणार? अपोजिट. ज्यांची डायरेक्शन काय असणार? अपोजिट. बेसिक याचा अर्थ काय होतो? तर तुम्ही म्हणणार सर की मॅग्निट्यूड सेम आहे ना, तर हा वेक्टर इथे आहे, याची लेंथ 5 मीटर आहे. ओके, याची लेंथ किती सांगितली मी? 5 मीटर आहे. आणि याला मी ईस्ट म्हणलं, ईस्ट डायरेक्शनला चाललं आहे सपोज, याला ईस्ट म्हणलं. जसं की आपण आता इथे जर दिलं तर हे नॉर्थ घेणार, हे ईस्ट घेणार, हे वेस्ट घेणार आणि हे साऊथ घेणार. ओके, हे आपलं स्टँडर्ड कन्व्हेन्शन असणार. वरती नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, ओके, आणि खाली साऊथ असणार. जसं की मी एकदा परत इथे याच्यात समजून सांगतो तुम्हाला की हे ईस्ट, हे नॉर्थ, हे वेस्ट आणि हे साऊथ. ओके, हे स्टँडर्ड कन्व्हेन्शन ऑलवेज आपण हेच यूज करणार. नाव आज सगळ्यांनी लक्षात द्या, मॅग्निट्यूड सेम म्हणले आणि डायरेक्शन अपोजिट म्हणले. तर मॅग्निट्यूड सेम म्हणल्यावर दुसरा वेक्टर पण 5चाच पाहिजे. ओके, दुसरा वेक्टर पण कसा पाहिजे? 5 मीटरच असला पाहिजे. बट तो कुणीकडे जायला पाहिजे? तो असणार वेस्टकडे. तर हे झालं निगेटिव्ह वेक्टर. थर्ड पॉईंट येतो तुमचा. थर्ड पॉईंट असतो को लिनियर वेक्टर. को लिनियर वेक्टर. को लिनियर वेक्टर. अच्छा, को लिनियर वेक्टर काय असतं? तर को लिनियर वेक्टर असतंय ज्यांचा मॅग्निट्यूड डिफरन्स असेल, मॅग्निट्यूड डिफरंट बट सेम डायरेक्शन. डायरेक्शन कशी असेल? सेम, बट मॅग्निट्यूड कसा असेल? डिफरंट. जसं की आता हा आहे वेक्टर जो आहे 5 मीटर आणि ईस्ट डायरेक्शनला चालला आहे. दुसरा वेक्टर तो आहे 3 मीटर, तो पण ईस्ट डायरेक्शनलाच चालला आहे. काय सांगितलं इथे? इथे सांगितलेलं आहे तुम्हाला मॅग्निट्यूड डिफरंट, सेम डायरेक्शन. बघा इथे मॅग्निट्यूड डिफरंट आहे का? म्हणजे याची लेंथ वेगळी आहे, याची लेंथ वेगळी आहे. याची 5 मीटर लेंथ आहे, याची 3 मीटर लेंथ आहे. हा पण ईस्टला आहे, हा पण ईस्टला आहे. तर त्याला म्हणणार कोलिनियर वेक्टर. ओके, नेक्स्ट हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून जशी एक डेफिनेशन होईल व्हिडिओ पॉज करा, ती डेफिनेशन तुम्ही प्रॉपर लिहून घ्या. ओके, नेक्स्ट चौथी डेफिनेशन बघूया आपण. को इनिशियल वेक्टर. को इनिशियल वेक्टर. अच्छा, को इनिशियल वेक्टर काय असतात? को इनिशियल वेक्टर म्हणजे काय? ज्यांची टेल जॉईन असते त्यांना काय म्हणतात? को इनिशियल वेक्टर. जसं की आता आपण पाहिले की ही टेल आहे एका वेक्टरची, ही टेल आहे एका वेक्टरची, ही टेल आहे एका वेक्टरची, ही टेल आहे एका वेक्टरची. तर हे ज्यांच्या टेल जॉईन्स असतात त्यांना काय म्हणतात? को इनिशियल वेक्टर. टेल्स ऑफ 2 or more वेक्टर.
टेल्स ऑफ टू और मोर वेक्टर्स meet at same point, meet at same point called co-initial vector. Co-initial vector. ओके, बेसिक डेफिनेशन आहे, जास्त टाइमपास करण्यात त्याच्यात काही अर्थ नाही. तुम्ही पॉज करून एक एक डेफिनेशन फटाफट लिहून घ्या. ओके, नेक्स्ट को टर्मिनस वेक्टर. को टर्मिनस वेक्टर. ओके, वेक्टर्स काही ठिकाणी वेक्टर लिहिण्यात आले, तर तुम्ही ते थोडं ॲडजस्ट करून घ्या. को टर्मिनस वेक्टर्स. ओके, नाव कसं म्हणणार आता को टर्मिनस वेक्टर कोणाला म्हणणार आपण? तो को टर्मिनस वेक्टर म्हणजे काय? ज्यांचे हेड जॉईन असतील त्यांना तुम्ही काय म्हणणार? को टर्मिनस वेक्टर म्हणणार. म्हणजे ते टर्मिनेट होतात एका पॉईंटवर. सिंपल. तर आपण सिंपल लिहिणार इफ हेड ऑफ टू or more vectors meet at same point called co-terminus vector. ओके, हे झालं तुमचं co-terminus vector. नेक्स्ट 7वा पॉइंट इन कॉन्करंट वेक्टर. कॉन्करंट वेक्टर. अच्छा, कॉन्करंट वेक्टर काय असते? ज्यांची लाईन ऑफ ॲक्शन, बघा आता हा एक वेक्टर घेतला मी इथे आणि ह्या जो डॉटेड लाईन काढतोय मी याला म्हणतात लाईन ऑफ ॲक्शन. ओके, ज्या वेक्टरची लाईन ऑफ ॲक्शन मीट होत असेल त्यांना म्हणणार तुम्ही कॉन्करंट वेक्टर. त्यांना काय म्हणलं जाईल? कॉन्करंट वेक्टर. नाव काय असणार आहे ते? लाईन ऑफ ॲक्शन ऑफ टू और मोर वेक्टर्स मीट ॲट सेम पॉइंट कॉल्ड कॉन्करंट वेक्टर. ओके, तर सगळ्यांनी नीट लक्ष द्या आणि प्रॉपर याला पॉज करून एकदा लिहून घ्या. नेक्स्ट 7वा नंबर झाला. आता आपण 8वा नंबर बघूया. 8वा नंबर इन को-प्लॅनर वेक्टर. को-प्लॅनर वेक्टर्स. ओके, को-प्लॅनर वेक्टर्स काय असतात? तर 3 or more वेक्टर्स लेईंग इन द सेम प्लेन, त्याला म्हणणार तुम्ही 3 or more वेक्टर्स laying in the same plane are called co-planar vectors. ओके, सगळ्या कॉन्सेप्ट्स लक्षात आल्या की ह्या सम डेफिनेशन्स आहेत. कोणकोणते डेफिनेशन्स आहेत? को-प्लॅनर वेक्टर, कॉन्करंट वेक्टर, देन को-टर्मिनस वेक्टर, देन को-इनिशियल वेक्टर्स, देन को-लिनियर वेक्टर्स, देन निगेटिव्ह वेक्टर्स, देन इक्वल वेक्टर्स. ओके, तर हे सगळे एवढे डेफिनेशन्स असतील जे आपल्याकडे सगळ्या प्रॉपरली लिहिलेल्या पाहिजे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट येतो आपला, जो की आहे हेडलाईन आपली. किती नंबरची हेडलाईन चालू आहे आपली? 6 झाली. 7 नंबरची हेडलाईन चालेल आपली आता. टाइप्स ऑफ वेक्टर्स. वेक्टर्सची किती टाईप असतात? तर बघा तुम्ही लक्ष द्या, 2 टाईप असतात वेक्टरचे. एक असतंय ॲक्सियल वेक्टर
आणि दुसरं असते पोलार वेक्टर. तर इथं पहिले घेणार आपण पोलार वेक्टर आणि सेकंड असते तुमचं ॲक्सियल वेक्टर. हे दोन टाईप असतात, ॲक्सियल वेक्टर. ओके, पोलार वेक्टर आणि ॲक्सियल वेक्टरमध्ये काय असतं? वेक्टर विच हॅव इनिशियल पॉईंट ऑर अ पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑर कॉल्ड पोलार वेक्टर. तर पोलार वेक्टरची डेफिनेशन काय असते? पोलार वेक्टरची डेफिनेशन, वेक्टर विच हॅव initial point or a point of application are called polar vector. ओके, ॲक्सियल वेक्टर कोणते वेक्टर असतात? दीज वेक्टर्स आर यूज इन रोटेशनल मोशन. ओके, तर हे वेक्टर्स कुठे यूज केले जाईल? दीज वेक्टर्स आर used in rotational motion. Okay, to define rotational effect. चला आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. बेसिक आपण जे जस्ट थोड्या वेळापूर्वी जो वेक्टर ड्रॉ केला होता, हा काय होता तुमचा? हा एक पोलार वेक्टरच होता, ज्याला तुम्ही हेड म्हणत होतात. ओके, आणि याला तुम्ही टेल म्हणत होतात. ओके, पण ॲक्सियल वेक्टर कधी यूज केलं जातं? सपोज एखादी गोष्ट जर अशी रोटेट करत असेल, बघा आता सगळ्यांनी एखाद्या सर्कलवर, इथं सर्कल घेतलं, इथे एखादा पॉईंट घेतला जो की रोटेट करतोय, तर मग त्यावेळेस वेक्टर कसं दाखवलं जाईल? लाईक सपोज इथे एक मी केलं, देन इथं पण मी काहीतरी ड्रॉ केलं. ओके, तर त्यावेळेस वेक्टर्स कसे ड्रॉ केले जाईल? जसं की आता इथे एक पॉईंट घेतला जो की असा रोटेट करतोय, इथं मी पॉईंट घेतो, थोडासा कलर दाखवत त्याला, इथे एक पॉईंट दाखवला, इथे एक पॉईंट दाखवला, आणि हे असे रोटेट करतात. तर मग वेक्टर्स कसं दाखवलं जाईल? तर नीट लक्ष द्यायचं. इथे यूज करणार तुम्ही राईट हँड थंब रूल. ओके, टू फाइंड डायरेक्शन we use राईट हँड थंब रूल आपण यूज करणार आहे. मग आता कसं करणार राईट हँड थंब रूल? सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मी इथे एक रॉड घेतो. ओके, एक रॉड घेतला इथे मी, अँड इथे मी एक हँड ड्रॉ केला त्याच्यासोबत. ओके, त्याच्यासोबत एक हँड ड्रॉ केलाय, दॅट्स इट. अँड ही जी डायरेक्शन असेल, ही कर्लिंगची जी डायरेक्शन असेल, कर्लची जी डायरेक्शन असेल, ती रोटेशनची डायरेक्शन असेल, आणि ही जी डायरेक्शन आहे, मी याला ग्रीनने दाखवतो, ही थंबची, ती तुमची ॲक्सियल वेक्टरची डायरेक्शन असेल. ॲक्सियल वेक्टर डायरेक्शन. ओके, सगळ्यांना कॉन्सेप्ट समजली? तर आता इथे सगळ्यांनी नीट लक्ष द्या. इथे तुमचा जो पार्टिकल आहे तो ह्या डायरेक्शनने रोटेट करतोय. तुम्ही राईट हँड थंब रूल लावला तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची ॲक्सियल वेक्टरची डायरेक्शन ही अशी येत आहे, आणि इथे ॲक्सियल वेक्टरची डायरेक्शन खाली येत आहे. ओ सॉरी, हे दोन्ही सेमच झालेले आहेत. ओके, हे दोन्ही सेमच झाले होते मागेच, कारण तो इथून जाऊन असा रिटर्नच आला असता ना इकडे. ओके, नाव एकदा मी परत त्याला समजून सांगतो, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. ओके, तर ज्यावेळेस तुमचा हा वेक्टर असा गोल फिरत असेल त्यावेळेस ही डायरेक्शन येत राहील, आणि ज्यावेळेस वेक्टर तुमचा हा असा गोल फिरेल असा, त्यावेळेस ही डायरेक्शन आहे.
परत एकदा मी इथे ड्रॉ करतो. जेव्हा वेक्टर हा अशा टाईपमध्ये गोल होईल ह्या डायरेक्शन, तेव्हा इथे ॲक्सियल वेक्टर खाली येईल, आणि ज्यावेळेस तो अशा डायरेक्शनने गोल होईल त्यावेळेस तो वरती येईल. दॅट्स इट. ओके, सगळ्यांना आय होप सो ॲक्सियल वेक्टर कसा ड्रॉ करायचा हे लक्षात आलंच असेल. नाव सगळ्यांनी ही कॉन्सेप्ट एकदा प्रॉपर याच्यात लिहून घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी ही एकदम प्रॉपर याच्यात लिहून घ्या. बट स्टील मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण देऊन टाकेल. नाव आता नेक्स्ट पॉईंट येतो आपला टाइप्स ऑफ वेक्टर झाल्यानंतर नल वेक्टर. ओके, लास्ट पॉईंट येतो आपला हा नल वेक्टर. किती नंबर चालू आहे आपला? 7 झाला. 8वा नंबर नल वेक्टर. ओके, नल वेक्टर. चला आता लक्ष द्या, नल वेक्टर काय असतात? त्यांना असतात झिरो मॅग्निट्यूड, अँड आर्बिटरी डायरेक्शन. त्याला काय म्हणलं जातं? नल वेक्टर. आर्बिटरी डायरेक्शन हे काय असतात? तुमचे नल वेक्टर असतात. जसं की सिंपल कॉन्सेप्ट अशी असते की जर 2 वेक्टर ॲड केले, सिंपल लक्षात ठेवायचं, ॲडिशन ऑफ टू वेक्टर is a vector quantity. Like that, subtraction of two vector also a vector quantity. Subtraction of two vectors also a vector quantity. ती सुद्धा काय एक प्रकारची एक वेक्टर क्वांटिटीज असते. मग आता जर सेम वेक्टर जर तुम्ही हे केले, लाईक सेम वेक्टर जर तुम्ही सबट्रॅक्ट केले, लाईक ए वेक्टर मायनस ए वेक्टर केलं, तर तुम्हाला काय येऊन जाईल? एक नल वेक्टर येऊन जाईल, ज्याला फक्त डायरेक्शन आहे. लाईक सपोज आपण काही क्वेश्चन्स घेऊ जेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, पण इथं काही प्रॉपर्टीज असतात. याची महत्त्वाचा पॉईंट असतो प्रॉपर्टीज, जे की तुम्हाला कधी कधी विचारले जातात. प्रॉपर्टीज ऑफ नल वेक्टर. ओके, तर तुम्ही एकदा हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून, अँड देन प्रॉपर्टीज ऑफ नल वेक्टरकडे या. ओके, तर प्रॉपर्टीज काय असतात बघून घ्या. तर पहिली प्रॉपर्टी असते नल वेक्टरची, बघा, कोणताही वेक्टर जर नल वेक्टरसोबत ॲड केला तर येणारं उत्तर हे तो वेक्टरच असतो. ही पहिली प्रॉपर्टी असते. सेकंड प्रॉपर्टी काय असते? एखादा नंबरने, लाईक कोणताही लॅम्बडा, एखादा कॉन्स्टंट घेतला, कॉन्स्टंटने जर नल वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर येणारं उत्तर नल वेक्टरच असतं. ओके, आणि थर्ड प्रॉपर्टी असते, नल वेक्टरने जर एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर येणारं उत्तर सुद्धा काय असणार आहे? नल वेक्टरच असणार. सो दॅट्स इट. इतकेच आपले हे पॉईंट होते. मी एकदा सगळे पॉईंट रिवाइज करतो, देन आपण याच्यावर काही क्वेश्चन्स घेऊया. ओके, आपण काय काय पॉईंट्स बघितलेले आहेत? स्केलर्स बघितलेत सगळ्यात पहिले. ओके, स्केलर्स बघितलेत, वेक्टर्स बघितलेत. काय असतं? रिप्रेझेंटेशन. वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं? हे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. रूल्स फॉर ट्रान्सलेटमध्ये काय सांगितलं? वेक्टरला सरळ वाकडं तिकडे तुम्ही कसं घेऊ शकता, फक्त त्याचा अँगल थीटा अँगल कधीही चेंज झाला नाही पाहिजे. ओके, म्हणजे जर तो असा अँगल नाही आला पाहिजे त्याला रोटेट करता, मूव्ह करता वेळेस. नंतर काय डेफिनेशन? इक्वल वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन सेम. निगेटिव्ह वेक्टर मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन अपोजिट. कोलिनियर वेक्टर मॅग्निट्यूड डिफरन्स, डायरेक्शन बट सेम डायरेक्शन. ओके, को इनिशियल काय? ज्यांच्या टेल्स जोडलेले असतील. को टर्मिनस म्हणजे काय? ज्यांचे हेड जोडलेले असतील. कॉन्करंट म्हणजे काय? ज्यांची लाईन ऑफ ॲक्शन जोडलेली असेल. हे जे लाईन काढली जाते याला लाईन ऑफ ॲक्शन म्हणतात. ओके, को प्लॅनर म्हणजे काय? जे एका प्लेनमध्ये असतील. लाईक आता हा जो दिसतोय तुमचा XY प्लेन आहे, ज्याच्यावर मी लिहित आहे तो. ओके, टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये 2 वेक्टर असेल, पोलार वेक्टर आणि ॲक्सियल वेक्टर. मेन तर ॲक्सियल वेक्टर असतं, जे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. जर एखादी गोष्ट रोटेट होते तर ॲक्सियल वेक्टर लावावं लागतं, आणि ते लावण्यासाठी तुम्ही कोणता रूल लावतात? राईट हँड थंब रूल लावतात. आय होप सो तुम्हाला सगळ्यांना कॉन्सेप्ट समजले असेल. तुम्ही याचं मी PDF
मी याची PDF तुम्हाला याच्यामध्ये टाकून खाली लिंकमध्ये देऊन टाकेल. आता आपण काय घेणार आहे, काही क्वेश्चन्स घेणार आहे. चला सगळ्यांनी क्वेश्चन्सकडे लक्ष द्या. ओके, चला आता फर्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा आता हा क्वेश्चन दिसत असेल सगळ्याला. ओके, वेक्टर्स आर फिजिकल क्वांटिटी विच आर कम्प्लिटली स्पेसिफाईड बाय. काय काय असणार आहे, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर हे ऑप्शन राईट येऊन जाईल तुमचं. नेक्स्ट, द मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर कॅनॉट बी. बघा, झिरो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर, वेक्टरचं मॅग्निट्यूड काय असू शकत नाही. तर तुम्ही काय म्हणणार, तुम्ही म्हणणार सर की वेक्टरचं मॅग्निट्यूड जे आहे ते झिरो पण असू शकतं. झिरो वेक्टर तर पाहिलं आहे, पॉझिटिव्ह असू शकतं. ओके, युनिट वेक्टर तर असतं, जे की आपण थोड्या वेळ बघणारच आहोत. तो निगेटिव्ह कधी नसतं. सो याचा आन्सर काय येणार आहे आपलं, तो याचा आन्सर येणार आहे निगेटिव्ह वेक्टर. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, कपल वेक्टर क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, कपल म्हणजे टॉर्क. ओके, म्हणजे टॉर्क आपण नंतर सांगेल मी तुम्हाला काय कॉन्सेप्ट असते. वेक्टर क्वांटिटी, मोमेंटम वेक्टर क्वांटिटी, जे की मी लिहूनच दिलं होतं. मग काय आन्सर यायला पाहिजे याच्यामध्ये, तुम्ही म्हणणार सर याच्यामध्ये आन्सर यायला पाहिजे सिंपल कायनेटिक एनर्जी. काय आन्सर असलं पाहिजे, कायनेटिक एनर्जी. नाव, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलर क्वांटिटी. बघा, टॉर्क तुमची, जे की आत्ता सांगितलं, टॉर्क तुमची कोणती असते, एक वेक्टर क्वांटिटी असते. ओके, देन लिनियर मुवमेंट, ती सुद्धा मोमेंटम काय असते लिहून दिलेले आहे, मोमेंटम सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक फील्ड कधी पण वेक्टर क्वांटिटीज असते. इलेक्ट्रिक पोटेन्शियल, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे तुमचं उत्तर आहे. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल कधी पण स्केलर असतं. अच्छा, एक कसं कळणार आहे सर कोण स्केलर आहे कोण वेक्टर आहे. जसं तुमचं टॉपिक पुढे जाईल तसं तुम्हाला सर्वांना लक्षात येऊन जाईल. आउट ऑफ द फॉलोइंग फिजिकल क्वांटिटी विच इज नॉट स्केलर क्वांटिटी. स्केलर नाही आहे, नॉट अ स्केलर. नॉट स्केलर. तर बघा, बेसिक अँग्युलर वेलोसिटी म्हणजे ओमेगा, ही तुमची स्केलर क्वांटिटी नसते, ही वेक्टर क्वांटिटी. ओके, अँग्युलर वेलोसिटी काय असते, वेक्टर क्वांटिटी. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. बघा, आता इथे आपल्याला परत एकदा वेक्टर क्वांटिटी सांगायची. तर तुम्ही म्हणाल सर टाइम स्केलर असते, डायरेक्शन सांगायची गरज नाही, किती वाजले. चार्जही स्केलर असते. प्रेशर सुद्धा स्केलरच क्वांटिटी असते. ओके, इम्पल्स तुमची कोणती क्वांटिटी असते, इम्पल्स म्हणजेच काय, मोमेंटम. इम्पल्स म्हणजे काय, मोमेंटम. ओके, तर इम्पल्सच तुमचं काय असतं, मोमेंटम. सो आन्सर काय आला पाहिजे तुमचं, मोमेंटम. ओके, सो फायनल मोमेंटम इज युअर आन्सर. हे आन्सर आहे तुमचं. ओके, नाव, वेक्टर्स ऑफ द सेम क्वांटिटी हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन. काय सांगितलं, सेम मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन इक्वल वेक्टर्स. क्लिअर आहे. आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं. अ सिंगल वेक्टर विच प्रोड्यूस द सेम इफेक्ट ऑफ 2 or more वेक्टर इज कॉल्ड, याला रिझल्टंट वेक्टर म्हणतात. कसं, तर बघा, पहिला वेक्टर ए हा आहे. ओके, आणि दुसरा जो वेक्टर आहे तो इथे मी असा ॲड केला बी. ओके, दुसरा वेक्टर बी. तर यांना जर तुम्ही ॲड केलं तर याचा जो रिझल्टंट येतो तो रिझल्टंट, आणि अजून एक दुसरा रिझल्टंट घेतला मी, तर हे दोघं काय, हे दोन्ही सेम वेक्टर आहेत. तर त्यांनी सेम तेच विचारलेलं आहे. अ सिंगल वेक्टर विच प्रोड्यूस द सेम इफेक्ट, सारखा इफेक्ट प्रोड्यूस केला पाहिजे 2 or more वेक्टरचा, तर तो काय असणार त्याला तर रिझल्टंट वेक्टर. दोन वेक्टरचा जर रिझल्टंट घेतला तर तोच इफेक्ट दाखवतो जो रिझल्टंट वेक्टर असतो. ओके, दोन वेक्टरचं जर ॲडिशन केली तर ते जे उत्तर येतं तेच रिझल्टंट वेक्टर असतो. ओके, नाव, ॲडिशन सबट्रॅक्शन, जे काही उत्तर येईल ते रिझल्टंट वेक्टर म्हणतात. तर आपण पाहणारच ॲडिशन सबट्रॅक्शन वेक्टरमध्ये. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलर क्वांटिटी. बरं, अगेन एकदा परत आता सगळ्यांनी उत्तर द्या. डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी असते. ॲक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी. फील्ड ऑलरेडी मी सांगितलं वेक्टर क्वांटिटी. मग उत्तर काय आलं पाहिजे, वर्क हे तुमचं स्केलर क्वांटिटी असते. वर्क म्हणजेच काय, एनर्जी. आता वर्क आणि एनर्जीमध्ये डिफरन्स असतो, बट सध्या पुरतं तरी वर्क एनर्जी, जेवढ्या कोणत्या एनर्जी असतात त्या सगळ्या स्केलर असतात. ओके, नो, वेक्टर इज नॉट चेंज इफ. वेक्टर कधी चेंज होत नाही. इज नॉट चेंज इफ, जर त्या वेक्टरला इट स्लाइड्स पॅरलल टू इटसेल्फ. जर वेक्टरला तुम्ही, जे आता आपण थोड्या वेळापूर्वी कॉन्सेप्ट बघितलेली आहे की वेक्टरला तुम्ही काय करू शकता,
असं सरळ वाकडं तिकडे इकडे मूव्ह करू शकता, स्लाइड करू शकता, पॅरलली मूव्ह करू शकता, पण त्याला तुम्ही रोटेट करू शकत नाही. ओके, त्याला तुम्ही रोटेट करू शकत नाही. ते काय असणार तुमचा आन्सर. समजलं सर्वांना ही कॉन्सेप्ट लक्षात आली का? नॉट चेंज. तर वेक्टर इज नॉट चेंज इफ इट स्लाइड्स पॅरलल, जे की त्याला मूव्ह करू शकतो, आपण आत्ता पाहिलं. द वेलोसिटी ऑफ वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल इज, बघा आता इथे ही एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट सांगितली. द वेलोसिटी ऑफ वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल. स्टेशनरी म्हणजे त्याची वेलोसिटी किती असेल? तुम्ही म्हणणार सर स्टेशनरी म्हणजे वेलोसिटी झिरो असणार. ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल थांबलेलं आहे. मग ते एक प्रकारे काय झालं तुमचं? सांगा बरं. तर तुम्ही म्हणणार सर जर व्हेलोसिटी सांगायची ते पण स्टेशनरी पार्टिकलचं, तुम्ही म्हणणार ती काय असणार? झिरो वेक्टर, नल वेक्टर असणार. तर हा काय असणार तुमचा? झिरो वेक्टर. हे झालं उत्तर. कारण की वेक्टर विथ मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी वेक्टर्स नाही, स्केलर विथ मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी वेक्टर नाही. ओके, तर आन्सर काय आला पाहिजे तुमचं इथं? झिरो. कारण की वेलोसिटी कोणती क्वांटिटी आहे? एक वेक्टर क्वांटिटी आहे. पण पार्टिकल जर स्टेशनरी असेल म्हणजे तो कुठे मूव्ह होतोय का? हा पार्टिकल घेतला कुठे मूव्ह होतोय का? तर नाही. तर म्हणजे याची जर वेलोसिटी दाखवायची असेल तर तुम्ही काय म्हणणार? याची वेलोसिटी दाखवायची तर तुम्ही म्हणणार सर वेलोसिटी झिरो वेक्टर, नल वेक्टर म्हणावं लागेल. कारण की वेलोसिटी एक मूव्हिंग असताना येणारी गोष्ट आहे, पण पार्टिकल तर स्टेशनरी आहे. मग आता त्याला डायरेक्शन दाखवणे, त्याची व्हॅल्यू झिरो दाखवणे, पण वेलोसिटी एक वेक्टर आहे, तर मग झिरो करावं लागेल. इफ द अँगल बिटवीन टू कोलिनियर वेक्टर इज पाय रेडियन, वेक्टर्स आर सेड टू बी. आता दोन वेक्टर मधला जर अँगल 180 डिग्री असेल पाय, तर हे दोघं कसे असतील? तुम्ही म्हणणार सर हे अँटी पॅरलल असेल. तो फायनल आन्सर काय येईल तुमचं? अँटी पॅरलल वेक्टर्स. ओके, इफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज लार्ज इट इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज, बघा हे मी तुम्हाला जेव्हा आपलं सर्क्युलर मोशन चालेल त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेल. ओके, त्याचा आन्सर येईल इट विल नॉट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. अँग्युलर मोमेंटम कोणती क्वांटिटी असते? मोमेंटम वेक्टर क्वांटिटी असते. बट अँग्युलर मोमेंटम म्हणजे हे गोल फिरणारं वेक्टर आहे. क्लिअर आहे का? हे गोल फिरणार आहे. तर मग आता जर गोल फिरत आहे तर त्याचं कोणत्या टाईपचं वेक्टर झालं? ॲक्च्युली गोल फिरत आहे म्हणल्यावर ते एक वेक्टर, मोमेंटम एक वेक्टर क्वांटिटी. मोमेंटम तुमची कोणती क्वांटिटी? एक वेक्टर क्वांटिटी. तर मग आता याचा आन्सर कसं काढणार? हे झालं तुमची वेक्टर क्वांटिटी, तर मग हे झालं तुमचं एक प्रकारचं ॲक्सियल वेक्टर. का? मोमेंटम वेक्टर आहे, बट अँग्युलर मोमेंटम म्हणजे गोल फिरत आहे. तर गोल फिरत आहे तर कोणता आन्सर आला पाहिजे? ॲन ॲक्सियल वेक्टर. तर उत्तर आलं पाहिजे याचं ॲन ॲक्सियल वेक्टर. तर बघा आपण हा टॉपिक, खूप मोठे डेफिनेशन्स होत्या, सगळ्या डेफिनेशन्स आपण लिहून घेतलेत. ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स याच्यातले आपण कव्हर केलेत. ओके, जेवढे माझ्याकडे बुक्समधले क्वेश्चन होते मी ते सगळे कव्हर करून दिलेत. थँक्यू.